पद्धतीनं मोठ्या सभा ह्या मोठ्या शहरामध्ये होतात, परंतु ग्रामीण भागातल्या जनतेला ही माहीत नसते हे सभा कशा पद्धतीने नेता कशा पद्धतीचे आपल्याला मार्गदर्शन करतात. त्या सभेचं जे काही आहे म्हणजे वर्णन हे आपण फक्त टीव्हीवरती पाहतो, पण प्रत्यक्षात पाहण्याची संधी पहिल्यांदा इथे येते. आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माढा तालुक्यामध्ये आपण सर्वांनी म्हणजे ज्या पद्धतीनं गेल्या वेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आपण या भागातून निवडून दिलेलं होतं, त्याच पद्धतीनं या भागातील माढा तालुक्यातले 2 प्रबळ गट विरोधक म्हटले जातात. वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई नाही, भावकीची लढाई नाही, बांधाची लढाई नाही. शिंदे आणि सावंत गट मी एवढं सांगू इच्छितो एकत्र आलेत आणि लोकसभेच्या निमित्तानं देशामध्ये आपल्याला आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना ताकद देण्यासाठी आणि देशाचं हित पाहून देश सशक्त करण्यासाठी आपण आम्ही एकत्र येऊन आज माढा तालुक्यातनं निश्चितपणे त्यांना लीड देणार आहोत. माढा तालुक्यातील 2च गट एकमेकाच्या विरोधात असताना हे एक आल्यानंतर मी आपल्या समक्ष एवढं सांगू इच्छितो की 2च प्रबळ गट आहेत. ते जर एक झाले तर प्रत्येक गावातून हे लीड जायलाच पाहिजे आणि तशा पद्धतीचं आपण सर्वांनी काम करावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि आज देशामध्ये मोदीजींचं एक स्थान सशक्त करण्यासाठी आणि जगाच्या पाठीवर एक वलदंड देश निर्माण करण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण सर्वांनी कमळाच्या चित्रावर समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करूया. वेळ खूप झाला, मी जास्त वेळ बोलणार नाही. आणि या सभेत आतापर्यंत आपण सर्वजण थांबलात त्याबद्दल आपण आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय शिवाजीरावजी सावंत साहेब आपले मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा एक सत्कार होईल आणि त्यानंतर सर्वांचा मी शब्दसुमनांनी स्वागत करेन. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत सर्व मान्यवरांनी आमचा हा सन्मान आमचं हे स्वागत गोड मानून घ्यावं. वेळेच्या अभावी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आपण एकमेव सत्कार करतो आणि बाकी सर्वांचा आम्ही मनापासून यथोचित शब्दसुमनांनी स्वागत करणार आहोत. हा सन्मान सन्माननीय प्राध्यापक शिवाजीरावजी सावंत साहेब, सावंत कुटुंबीय आणि शिवसेनेचे आमचे सर्व पदाधिकारी मान्यवर यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वीकारत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण पुन्हा एकदा सादराचं स्वागत करूया. मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते आणि स्थानापन्न होण्याची विनंती करते. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय श्री तानाजीरावजी सावंत साहेब यांना विनंती करते या निमित्तानं आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. थोडंसं बदल आहे. तत्पूर्वी आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेब यांच्या आधी ज्येष्ठ नेते आदरणीय बबनदादा शिंदे साहेब हे आपले विचार व्यक्त करतील. माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, या विभागाचे उमेदवार रणजितराव निंबाळकर, प्रशांत परिचारक, संजय मामा शिंदे, जयवंतराव जगताप, स्टेजवरील रश्मी बागल, स्टेजवरील सर्वच मान्यवर, चित्राताई वाघ आणि उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे यावेळची निवडणूक वेगळ्या पद्धतीच्या वाटेवर चाललेली आहे. मागच्या वेळेला
आदरणीय पवार साहेबाला उमेदवारी द्यायची म्हणून आम्ही प्रयत्न केला. त्यावेळेला याच मंडळीनं माडा आणि पवाराला पाडा अशी घोषणा केली होती आणि फेसबुक या माध्यमातून सातत्याने साहेबाच्या विरुद्ध त्यावेळेला आवाज उठवला होता. आता ह्या वेळेला त्याचे उलट केलं. रणजितराव निंबाळकरांची बदनामी कशी होईल एवढा एकमेव कार्यक्रम त्यांनी गेल्या 2 महिन्यात राबवला. वास्तविक पाहताना काही कारण नसताना रणजितराव निंबाळकरांनी ह्या जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांच्या माध्यमातून एक ना एक रस्ते झाले. एखादा कुठं राहिला असला तर मला माहित नाही. पंढरपूर फलटण रेल्वे लाईन झाली. शेतकऱ्याला 6,000 रुपये मानधन सुरू झालं. अशा अनेक गोष्टी मोदी सरकारने केलेल्या आहेत. आणि ही लढाई मोहिते पाटील आणि निंबाळकरची नाही. ही लढाई नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधीची आहे. आपल्याला माहित आहे की पंतप्रधान कोण होणार आहे आणि देशामध्ये सत्ता कुणाची येणार आहे. की कुणाला विचारलं तर सांगतायत मोदी साहेबांची सत्ता येणार. आणि आपले उमेदवार निंबाळकर साहेब त्यांना जे आपण मत देणार आहे ते मोदी साहेबाला पंतप्रधान करायला मत देणार आहे. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत. साहेबाला 2-3 सभा आहेत आणखी. अधिक न बोलता मी एवढंच सांगेन की सावंत आणि शिंदे ही दोन्ही गट आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आपण सर्वांनी आपापल्या गावामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करा. कारण आपल्याला या निवडणुकीमध्ये जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत. आणि ती घेण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या परीनं जेवढं करता येईल तेवढं करतोय. शिवाजीराव त्यांचे सगळे तानाजीराव ही सगळी त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत. इथून पुढे आपल्याला 5-6 दिवस आहेत. आणि चांगल्या पद्धतीचं जर केलं तर मला वाटत नाही आपण 1 लाखाच्या आत कमी मतदान देऊया. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच मी आग्रहाची विनंती करतो. रणजितराव निंबाळकरांची खून कमळ आहे आणि कमळावर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं एवढी आग्रहाची आणि नम्र विनंती करतो आणि थांबतो. आदरणीय आमदार बबनदादा शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार. यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्री रणजितसिंहजी नाईक निंबाळकर साहेब यांना मी विनंती करते आपण जनतेला आवाहन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. आज वाकाव या गावी हे गाव आज ज्या सभेच्या निमित्ताने आलंय हे गाव ही आज ही सभा प्रसिद्ध होणार आहे. गाव पण प्रसिद्ध होणार आहे. या सभेला उपस्थित असणारे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय तानाजी सावंत सर, आदरणीय या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब, आदरणीय आमदार संजय मामा, आदरणीय करमाळ्याचे माजी आमदार जगताप साहेब, आदरणीय रश्मी दिदी, आदरणीय आमच्या या क्लस्टरचे प्रमुख आणि आमचे नेते प्रशांत मालक परिचारक साहेब, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई, उपस्थित माझ्याकडून जर कुणाचं नाव राहिलंच तर मला क्षमा करावी. सन्माननीय व्यासपीठ, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, आमचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहेब, हा आपल्या येण्यामुळं हा चमत्कार आज माढा मतदारसंघामध्ये
पहिल्या प्रथम पाहायला मिळतं. एका वेगळ्या विषयावर या दोन ताकदी आज एकत्र आलेल्या आहेत. देशाला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान आदरणीय देशाचे आता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याकरता या दोन्ही महाशक्ती आज एकत्र आल्या आहेत. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून 1 लाखापेक्षाही जास्त लीड जाईल याची उमेदवार म्हणून मला खात्री आहे. आणि त्याचा शब्द आदरणीय बबनदादा असतील, तानाजी सावंत सर असतील, शिवाजी सावंत सर असतील यांनी दिलेला आहे. आणि दोन्ही नेते मंडळी एकदा शब्द देतात तर ताकदीने निभावतात याची खात्री मला आहे. सगळ्यांचा या भागाचा मेजर जर प्रश्न साहेब घेतला आपण तर पाणी सोडून दुसरा कुठला प्रश्न नाही. कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन जे आपण पुराचे पाणी इकडे वळवण्याची योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे. या भागाच्यासाठी संजीवनी होणार आहे. फलटणपासून उजनीपर्यंतचा बोगद्याचं काम साहेब पूर्ण होत आलेलं आहे. कदाचित महिनाभर किंवा 20 महिना ते 1.5 महिन्याच्या अंतरामध्ये फलटण ते उजनीचा बोगदा पूर्ण होईल आणि नीरा नदीचं पाणी या उजनी धरणामध्ये आपण पिण्याच्या पाण्याकरता का होईना आपण पुढच्या महिन्यामध्ये आणू शकू. पण खऱ्या अर्थाने जर कृष्णा फ्लडचं पाणी, कृष्णा, कुंभी, कासारी या नद्यांचं पाणी जेव्हा त्या पूर्ण भरून दुथंडी वाहतात आणि सांगली, कोल्हापूरला पुराच्या विळखामध्ये घेतात, ते पाणी जर 51 टीएमसी पाणी या भागामध्ये आलं आणि इथून काही पाणी मराठवाड्याला देता आलं तर या भागाची संपूर्ण संजीवनी होणार आहे. आज या भागामध्ये टँकर चालू आहेत, पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई आहे आणि निसर्गाच्या कृपेवर असणारा हा अवलंबून ही उजनी धरण, उजनीला स्वतःचा पावसाचा असं विशेष काही स्तोत्र नाहीये. पुणे आणि इतर भागामध्ये पाऊस झाला तर उजनी भरतं आणि दरवर्षी शेतकरी राजा हा या पावसाची वाट बघत असतो, निसर्गावर अवलंबून असतो. त्यामुळे शेती व्यवसायावर असणारा हा मुख्य भाग हा अवलंबून आहे. जर पाऊस कमी झाला तर संपूर्ण शेतकऱ्याचं जीवन विस्कळीत होतं, कुटुंबाला त्याचे उत्पन्नाचं साधन विस्कळीत होतं आणि कुठल्याही प्रकारचे मुख्य जोडधंदे नसलेला हा भाग केवळ शेतीमध्ये सोलापूर जिल्हा अवलंबून आहे. या ठिकाणचा माढा असो, करमाळा असो, माळशिरस असो, सांगोला असो, या 4ही तालुक्याच्यासाठी माझ्या लोकसभा मतदारसंघामधला कृष्णा फ्लड डायव्हर्शन योजना ही संजीवनी असणार आहे. माझी विनंती असणार आहे साहेबांना की आपण त्याला तत्वता मान्यता दिली, त्याला बोरिंग्स आणि बाकी करण्याच्यासाठीची सुद्धा आर्थिक प्रोव्हिजन सुद्धा आपण केली. या भागात भरघोस अशा निधीची तरतूद करून फलटणपर्यंत आपल्याला सातेवाडी ते फलटणपर्यंतच्या बोगद्याचे पैसे मंजूर केले तर या भाग समृद्ध भाग होऊन जाणार आहे. भविष्यामध्ये या भागामध्ये लक्ष्मी नांदणार आहे आणि आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचं कल्याण करण्याची शक्ती परमेश्वराने आपल्याकडे, मोदीजींकडे, सगळ्यांकडे दिलेली आहे. एवढं वैशिष्ट्य सांगतो की आज मी या भागामध्ये फिरतोय. मी खासदारमधून काम करताना इथं आपण खैराव मानेगाव योजनेला आम्ही दादांनी त्या प्रयत्न केला, आपण मंजुरी दिली. नरसिंगपुढे जाणाऱ्या 55 कोटीच्या रस्त्याला आपण मंजुरी दिली. मामांनी आम्ही प्रयत्न करून टेंभुर्णी आणि करमाळा रस्त्याला त्या ठिकाणी मंजुरी आली. त्याचे सुद्धा पत्र आणि त्याचे सुद्धा आदेश झालेले आहेत. महत्वाचे छोटे मोठे रस्त्याचे प्रकल्प झालेत. पाण्याचा एक छोटा प्रकल्प झालाय. तुळशी बावी नावाचा आमच्या परितेवाडी 4-5 गावांना पाणी देणारी छोटी योजना शिल्लक आहे, त्याला सुद्धा आपण मंजुरी द्यावी. आणि भविष्यात आम्ही सर्व मंडळी वेगवेगळे विषय, वेगवेगळे पक्ष, पण पाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे. पाणी हेच आमचं जीवन आहे, पाणी हेच आमची शक्ती आहे. आपण जर आम्हाला जर कृष्णेचं पाणी या भीमामध्ये, भीमे नदीमध्ये म्हणजेच थोडक्यात चंद्रभागेला जर दिलं तर परमेश्वराची सुद्धा कृपा या जिल्ह्यावर होणार आहे. मोदीजींच्या कामामुळे साहेब आज एक माणूस असा मिळणार नाही की ज्यांनी मोदीजींचा लाभ घेतला नाही. ज्याला 6,000 रुपयाचं अनुदान भेटलं नाही असा माणूस शोधणं अवघड आहे. ज्याला कोविडचं इंजेक्शन घेतलं नाही असा माणूस अवघड आहे. ज्याला घरकुल मिळालं नाही त्याला असा माणूस शोधणं अवघड आहे. ज्याला असा कुठलाही लाभ, एक तरी लाभ यापैकी त्यांना मिळालेला आहे. ज्याला मोफत अन्न धान्य रेशनिंगच्या माध्यमातून 88 कोटी लोकांना धान्य मिळतंय, ते धान्य मिळालं नाही अशी माणसं शोधणं अवघड आहे.
या 6-7 प्रमुख योजनांचा फायदा लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. त्यामुळं मोदीजींच्या योजनेचा एक तरी फायदा डायरेक्ट किसान सन्मान योजना असू नाही तर काय असू, या सगळ्या योजनांपैकी एक तरी फायदा एका शेतकरी कुटुंबाला मिळाला आहे. फायदा न मिळालेलं कुटुंब या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काय महाराष्ट्रात आणि देशात सापडणार नाही. त्यामुळे मोदीजींवर लोकांची श्रद्धा आहे, मोदीजींवर लोकांचं प्रेम आहे आणि तुम्ही केलेल्या या दुष्काळी भागाच्यासाठी केलेल्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपण केलेला प्रयत्न करत असलेल्या तुमच्यावर प्रेम आहे. आज म्हणून हजारोचा समूह आपल्याला ऐकण्यासाठी आलाय. मी आपल्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या मध्ये फार वेळ घेत नाही. मी पुन्हा एकदा अर्धवट राहिलेल्या कामांचा विषय घेऊन मी लोकसभेला उभा आहे. मला खात्री आहे की मोठ्या बहुसंख्येने येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळाच्या चिन्हावर मतदान कराल आणि पुन्हा एकदा लोकसभेत काम करण्याची संधी मला द्याल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. येत्या 7 तारखेला आपण सर्वांनी नक्कीच आदरणीय श्री रणजितसिंहजी नाईक निंबाळकर साहेब यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन आताच आपल्या उमेदवारांनी केलेलं आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेब हे आपल्याला संबोधित करतील. आज ह्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि तसा विचार केला तर राजकारणामध्ये त्यांचं बोट धरून किंवा पहिला आशीर्वाद आमदार होण्याचा जो मला मिळाला ते माझे राजकीय गुरु आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या माढा तालुक्याचे लाडके आमदार, आमचे बंधू समेत असणारे बबनदादा शिंदे, आमचे सहकारी विधान भवनातले संजय मामा शिंदे, रश्मीताई, आमचे परिचारक मालक, आमचे जगताप मालक आणि मला वाटतं स्वतंत्र होण्याच्या अगोदर एकदा आम्ही प्रवीणजी दरेकर यांच्या ऑफिसमध्ये भेटलेल्या आमच्या ताई चित्रा वाघ आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते एकमेकाला सहकार्य करत फोनवरूनच कामं सगळे आतापर्यंत ताईंनी सांगल ते काम मला वाटतं अर्ध्या तासाच्या पुढे कुठलंही काम गेलेलं नाही. आमच्या ताई आणि ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, रासप आणि परत लहुजी वस्ताद, आरपीआय, ह्या रयत क्रांती ह्या पक्षाचे पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेला माढा तालुक्यातील ह्या सर्व पक्षांचा मतदार शेतकरी बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधू भगिनी, खरं तर मला वाटतं आपले नेते काय काय ज्या वेळेस जीभ घसरते, माझी तरी हमेशाच घसरते, तो काही विशेष नाही, आता महाराष्ट्र जाणतो. पण ह्या माढा मतदारसंघामध्ये किंवा सोलापूर मतदारसंघामध्ये आमच्या फडणवीस साहेबांनी माझ्यावरती धाराशिवची जबाबदारी दिलेली आहे, सोलापूरची जबाबदारी दिलेली आहे, माढ्याची जबाबदारी दिलेली आहे. ते मधून सांगतात ते अजितदादांचे बघा, बारामतीमध्ये मावळमध्ये बघा थोडं लक्ष घाला, शिरूरमध्ये तर तुमची संस्था आहे तिकडे थोडं लक्ष घाला. साहेब तुमचा आशीर्वाद आणि तुमचा आदेश हा शब्द ह्या 5-6 लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेही खाली पडणार नाही, ह्याचं वचन मी आज तुम्हाला देतो. आणि मला माहित आहे ज्या पद्धतीनं नेते असेल, उमेदवार असेल, जे वातावरण तुम्हाला दिसतंय असं नाही. कारण हा 1947चा भारत नाही, हा 1947चा भारत नाही, हा 1980चाही भारत नाहीये. आज काय अवस्था झालेली आहे किंवा 2014च्या अगोदरचं असणारं शासन, त्यावेळेस असणारी भारताची परिस्थिती आणि 2014 नंतर 2024 पर्यंत भारतामध्ये झालेला विकास आणि आंतरराष्ट्रीय आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये भारताची असणारी पत, हा जाणणारा, हा जाणता समाज ह्या ठिकाणी आहे. आणि मला एक नमूद करावंसं वाटतं, ज्या काळात ज्या पिढ्या होऊन गेल्या काँग्रेसच्या काळातल्या, आज त्यांनी 70 गाठलेले. 2014 पर्यंत ज्यांनी राज्य केलं
ह्या राज्याला किंवा ह्या देशाला फसवण्याचा प्रयत्न केला, विकासाचं मृगजळ दाखवलं, ती पिढी आज तेवढी ऍक्टिव्ह नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे अभ्यासांती 18 ते 29 वयोगटाचा ह्या देशामध्ये जवळपास 70% मतदार आहे आणि तो सजग आहे. त्याला कळतं, त्याचा बुद्धिभेद कोणी करायचा प्रयत्न केला तर तो त्याला बळी पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही बघितलं असेल कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीनं अवस्था झाली आणि ज्या पद्धतीनं भारत हा जगामध्ये अग्रेसर ठरला, फक्त स्वतःपुरतंच स्वार्थी भावना ठेवून तयार केलेलं व्हॅक्सिन फक्त माझ्या देशापुरतं असेल आणि त्याचा कुठेही प्रोपोगंडा न करता किंवा त्याचं बाजारीकरण न करता विश्वनेता नरेंद्रभाई मोदी यांनी संपूर्ण जगाचा विचार केला आणि त्यावेळेसपासून माझ्या अंदाजानं जागतिक लेवलमध्ये जर आतापर्यंत जर नेतृत्व संपूर्ण जगानं मान्य केलं असेल ते फक्त नरेंद्रभाई मोदीचं केलेलं आहे. आणि म्हणून हे जे निवडणूक आहे हे फक्त आपल्याला पंतप्रधानापुरतं इलेक्शन मर्यादित नाही, हे मी परत परत सांगू इच्छितो. कारण हे निवडणूक आहे आपल्या विश्वनेत्यांची. विश्वनेता आज जगाचं लक्ष आपल्या विश्वनेत्याकडे आहे, ज्याला विश्वाचं नेतृत्व करायची संधी ह्या भारत देशाला ज्या व्यक्तीमुळे मिळणार आहे, आज त्याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक ना रणजित निंबाळकर वर्षेच आणखी कोणी XYZ किंवा आणखी कोणी माझ्या भागातला इकडला तो कुठला उमेदवार, कुठला उबाटाचा कोणी, सोबाटाचा कोणी, उपट्याचा कोणी, पपट्याचा कोणी, त्याचा काही संबंध नाही. हे जे इलेक्शन आहे नरेंद्रभाई मोदी विश्वनेता वर्सेस पप्पू, वर्सेस पप्पू. बस ज्याला आकलन नाही, घराणेशाही, ज्याला बुद्धी नाही, बुद्धिहीन माणसाच्या समोर जो विश्वनेता आहे, जो फकीर आहे, आज 140 कोटी देशा आपल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे, 750 कोटी ह्या जगाची जनता ज्याच्याकडे विश्वासानं आणि आदरानं बघते, त्याच्या विरुद्धची निवडणूक आहे. मी तर असं म्हणेन ही निवडणूक परमेश्वर व्हर्सेस बाकी बोलत नाही अशाचे आहे. ह्याला दुसरं मला वाटतं दुसरा ह्याला आपण वाक्यात वापरू शकत नाही. ही लढाई त्याची आहे. आणि म्हणून जे कोणी असतील आपल्याबरोबर 2014 नंतर आपल्याकडे आले, त्यांना काय यावंसं वाटलं? दादांना माहित आहे, आमच्या बबनरावजींना, संजय मामाला माहित आहे, परिसर मालकाला माहित आहे की अकलूज बॉलेन सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था होती पहिली. आम्ही लहान लहान असताना बघितलंय. आम्ही तुमच्याकडे बघत होतो. राजकारणाचा माझा काही संबंध नव्हता. राजकारणात आणण्याचं खऱ्या अर्थानं सभागृहात न्यायचं काम मला ह्याने केलेलं आहे. मला फक्त एबी फॉर्म कोणी दिला तो भाग वेगळा आहे, पण त्या ठिकाणी 55 मतावरती 348 मतं घेऊन दिली, ही देवेंद्रनी घेऊन दिलेली आहेत. त्यावेळेस मला आमदार, सावताच्या घरातला पहिला आमदार करण्याचा मान जर कुणाला जात असेल तो फडणवीस साहेबाला जातो. आणि म्हणून आता ती जी अवस्था आहे, अकलूज बोले आणि सोलापूर जिल्हा हाले, ही अवस्था राहिलेली नाही. आणि मग माझे काही सहकारी होते त्या जिल्ह्यातले, त्या तालुक्यातले, माळशिरस मधल्या, की त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होत होतो. कारण आम्ही सावंत कुटुंब हे हमेशा विस्थापित कुटुंब म्हणून, विस्थापित राजकारणी म्हणून गणलं जात होतं. त्याच्यामध्ये आमची गणना होती. जरी विस्थापित असलो तरी आम्ही कधीही आमचा स्वाभिमान सोडला नाही. मोठमोठ्या महासत्ता असतील, मोठमोठे नेते असतील, जे कोणी स्वतःला दिग्गज मानत असतील, जे कोणी स्वतःला जाणता राजा म्हणत असतील, हा तानाजी सावंत एकाकी त्या जाणता राजाबरोबर सुद्धा 30 वर्ष टक्कर देतोय. कुणी त्याचं वाकडं करू शकलेलं नाही. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. आणि राहिला विषय माळशिरसकरांचा, मी आमचे नेते फडणवीस साहेब आमच्या ह्या व्यासपीठाच्या साक्षीनं त्यांना वचन देऊ इच्छितो. तुम्हाला जे वाटत असेल माळशिरसमध्ये हा गेला, तोही तिथं गेला, तोही तिथं जाऊन बसला, साहेब हे किती जरी गेले असले, ह्यांची माणसातली पद काय राहिलेली आहे हे एकदा माळशिरसमध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या. वास्तव काय आहे ते. हेने गिरण्या बंद पाडल्या, हेने स्वतःचे कारखाने बंद पाडले, हेने दूध संघ बंद पाडला, हेने 600-700 कोटी
ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या माणसाच्या पतपेढीत पैसे ठेवतोय म्हणून ते घोटाळे केले, त्या बंद पाडल्या. हजारो शेतकऱ्यांनी पैसे मिळत नाहीत म्हणून आत्महत्या केल्या. हे वास्तव आहे. हे पाप ना बबनदादानं केलं, ना माझ्या संजय मामानं केलं, ना माझ्या परिचारक मालकानं केलं, ना तानाजी सावंतनं केलं. तानाजी सावंताचा प्रश्नच नाही, कारण सावंत कुटुंब भिकारीच होतं. असलं करायचा विषयच नाही. आणि म्हणून आपल्याला मी रणजित निंबाळकर साहेबांना वचन देऊ इच्छितो, तुम्हाला माळशिरसमध्ये जे काय डोक्यात आकडा मागची फिगर घेऊन जे फिरतायत ते फाडून टाका. त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला दिसेल माझ्या देवेंद्रजी साहेबांनी फक्त एक दिवस त्या ठिकाणी माळशिरसमध्ये जाऊन आमच्या विश्वनेत्यांनी फक्त एक सभा केली. अतिशोक्ती नाही, पण कमीत कमी 25,000चा लीड जनता तुम्हाला माळशिरस तालुक्यातून दिल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला शब्द देतो. हा तो विषय तिथला आहे. कारण मी जरी एका ठिकाणी कुठे काम करत असलो तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय, कुठला नेता कुठं चाललाय, त्याच्या मागे जनता कोण आहे, त्याचे कार्यकर्ते कुठे आहेत, ह्या सगळ्याचा पूर्ण कुंडली माझ्याकडे असते आणि ती माझी सवय आहे. आणि त्याच्यामुळं कोणी फार गर्वानं फुगायची किंवा असं करायची काही गरज नाही. राहिला विषय माढा तालुक्याचा, मागच्या वेळेस साहेब तुम्हीच आदेशित केलं, तिकीट वाटपाची प्रक्रिया चालली होती आणि शेवटच्या क्षणी मी सोनारी कारखान्यावर होतो. तुम्ही सांगितलं की हे तिकीट कोणाला द्यायचं, उद्धव ठाकरे आणि तुम्ही बसले आणि मला सांगितलं की XYZ नाव दिलं, त्याला तिकीट देऊन टाका. आम्ही त्याला तिकीट देऊन टाका. ही वस्तुस्थिती होती. आणि त्यावेळेस माझ्या अंदाजानं पारंपरिक पद्धतीनं शिवसेनेला ह्या ठिकाणी 76,000 मतं पडली आणि दादांना माझ्या अंदाजानं त्याच्या दीडपट, किती 1.5 लाख. म्हणजे दादा तुम्ही जे बोलला तेही मला मान्य नाही, दादा मला शिवाजीराव बोलले तेही मला मान्य नाही. खरी कसोटी आत्ता आहे मी जे बोलतो ते. दादा तुमची पडलेली मतं आणि माझ्या उमेदवाराला पडलेली मतं, ह्या दोघांच्या बेरजीमध्ये जर एक मत कमी झालं, मी असं समजेन, माझ्या नेत्याला साक्षी ठेवून बोलतोय, एक मत कमी पडलं तर त्याला जितके दादा संजय मामा जबाबदार आहेत तेवढे शिवाजीराव सुद्धा जबाबदार आहेत. एक मत कमी पडलं तर दादाची मतं अधिक शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली मतं, जवळपास ही दोन शक्ती एकत्र आल्यानंतर जवळपास 2-2.25 लाख मताची बेरीज झाली पाहिजे. ह्या तालुक्यात जर शिवाजी सावंत आणि बबनरावजी शिंदे यांचं कुटुंब एक झालं, या ठिकाणी मोहितेला चहा पाजायला सुद्धा माणूस या ठिकाणी नाही. ही वस्तुस्थिती आहे. हीच वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं कुणीही गुळमुळीत धोरण न घेता ठोक धोरण घ्यायचं. आणि पुढचं सांगतो, आज आपण दोन शक्ती, पारंपरिक राजकीय शत्रू असं म्हणेन, आज एका व्यासपीठावर आलोय. त्याचं कारण एकच आहे की आपल्याला आपल्या विश्वनेत्याला नरेंद्रभाई मोदीला आपल्या मतदारसंघातून एक त्यांच्या विचाराचा एक उमेदवार आपल्याला पाठवायचा, एक खासदार पाठवायचा. बस एवढीच तळमळ आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण चाललेलो आहे, ज्या पद्धतीनं आपण हातात हात घालून, खरं तर मला वाटतं देवेंद्रजी तुम्ही महाराष्ट्रभर नाही, कमीत कमी 4 ते 5 राज्यामध्ये तुमचं नेतृत्व चालतं. त्या ठिकाणी सुद्धा हा इतिहास आहे की फक्त नरेंद्रभाई मोदीसाठी वैचारिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या दोन वेगवेगळ्या रस्त्यांनी चालणारी माणसं ज्यावेळेस एकत्र येतात, ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण दुसरं कुठलं असू शकत नाही. आणि म्हणून जी विकासाची गंगा चाललेली आहे, जे विकास चाललेला आहे, ज्यावेळेस आपला जाहीरनामा बनवायचं चाललं होतं त्यावेळेस मला आपल्या दिल्लीतनं एक फोन आला. त्यांनी सांगितलं की आपलं व्हिजन काय ते सांगा. मी माझं व्हिजन रायटिंगमध्ये दिलं साहेब, ते तुमच्याशी शेअर करतो. ते आले की नाही मला माहित नाही, तेवढा वेळही मी अजून दिलेला नाही, मी बघितलेला नाही. कारण माढा तालुका तसा सदन भाग आहे. मी हमेशा ही गोष्ट धाराशिव जिल्ह्याशी कम्पेअर करतो. सदन आहे, प्रत्येक कुटुंब सदन आहे. ह्या ठिकाणचा शेतकरी हा प्रायोगिक आहे, शेतीवरती वेगवेगळे प्रयोग करतो. आणि म्हणून ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांनी आपल्याला हायवेचं जाळं आपण संपूर्ण भारत देशामध्ये विणलं, त्याच पद्धतीनं दुसरं एक काम होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ते काम आपल्याला 24 ते 29 ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये करणं अपेक्षित आहे. कुठलं काम आहे ते काम आहे फार्मिंग एअरपोर्ट. फार्मिंग एअरपोर्ट म्हणजे
प्रत्येक जिल्ह्याला एक फार्मिंग एअरपोर्ट असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यासाठीचं विमानतळ, त्याच्या मालाची वाहतूक करणारं विमानतळ, फार्मिंग एअरपोर्ट आणि ते एअरपोर्टवरनं त्या जिल्ह्यातील सर्व तालुके चांगल्या रस्त्याने जोडणं आणि माझ्या शेतकऱ्यांचा माल ज्या पद्धतीनं मार्केट यार्डला पहाटे 4 वाजता पहाटे 3 वाजता येतो त्या पद्धतीनं तो माल माझ्या शेतातून, माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून डायरेक्ट एअरपोर्ट होईल आणि तो त्या फार्मिंग एअरपोर्टवरनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये तो जाईल. त्या ठिकाणी तो माल 24 तासात विकला जाईल आणि त्याची पावती माझ्या शेतकऱ्याला डायरेक्ट मिळेल. आणि बघा, आज माझ्या एका कुठल्याही मालाला भाव इथं मला 100 रुपये जर त्याचा मोबदला मिळत असेल तर तो मोबदला बाहेर गेल्यानंतर त्याला 700-800 रुपये मिळतील. ह्या सगळ्या यंत्रणाचे पैसे वजा जातात. फार्मिंग एअरपोर्ट, पुन्हा ट्रान्सपोर्ट करणं, त्या हँडलिंग करणाऱ्या एजन्सी, त्यातले एजंट सगळे गेले तरी त्या 100 रुपये मालाचा भाव माझ्या शेतकऱ्याला कमीत कमी 300 रुपये मिळेल. त्या ठिकाणी माझा शेतकरी मला हे अनुदान द्या, माझी एसएमपी द्या, माझा भाव कमी झाला, माझा अमुक झालं हे विचारणारच नाहीये. कारण त्याचं मार्केट हुडकण्याची चॉईस, त्याच्या तो ताकदीवरती तो हुडकेल. त्या ठिकाणची देशातली आंतरदेशातली यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित होईल. आणि म्हणून आजच्या ह्या माध्यमातून, आपल्या वाकवच्या सभेच्या माध्यमातून मी आज तुम्हाला एवढंच साकडं घालतो आणि मला वाटतं मी जे बोलतो हे पुढच्या 5 वर्षामध्ये इम्प्लिमेंट करायची ताकद हे माझा नेता आमचे देवेंद्रभाई फडणवीस यांच्यामध्ये आहे. हे फार्मिंग एअरपोर्ट संकल्पना प्रायोगिक तत्वावरती आपल्या महाराष्ट्रामधून सुरुवात व्हावी एवढीच माफक अपेक्षा करतो. आणि येत्या 7 तारखेला जे मतदान होणार आहे ते मतदान आपण रणजित निंबाळकर साहेब यांच्यासाठी करणार नाही. ते मतदान आपण आपले विश्वनेते नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांच्यासाठी आपण कमळावरच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपलं मतदान आपण रणजित निंबाळकरला देत नसून डायरेक्ट नरेंद्रभाई मोदींना देतोय. एवढे फक्त मनात खुणगाट असावी. आणि माढा तालुक्यातून परत एकदा माझं कुटुंब, आमचे लाडके नेते बबनरावजी शिंदे, आमचे संजय मामा, आमचे जगताप, आमचे रश्मिताई, ह्या सगळ्यांना कळकळीचं आव्हान करतो की जी भर, जी तूट माझ्या नेत्याला वाटते, आभासी तूट आहे ती माळशिरसची, वास्तव नाही तरी सुद्धा त्यांना वाटतं ते गृहीत धरू आणि त्याची भर आपण या माढा तालुक्यातून कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचा लीड देऊन पूर्ण करू एवढं वचन देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. आता मी ज्यांना आमंत्रित करणार आहे ते आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक निखळ ध्रुवतारा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. आपल्याला विनंती करते आपण या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शन करावं, सूचना कराव्यात आणि संबोधित करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मंचावर उपस्थित आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते तानाजीराव सावंतजी, लोकप्रिय आमदार आणि ज्येष्ठ नेते माननीय बबनदादा शिंदेजी, सन्माननीय आमदार संजय मामा शिंदेजी, सन्माननीय शिवाजीराव सावंतजी, प्रशांत मालक परिचारक, चित्राताई वाघ, रश्मिताई बागल, सन्माननीय जयंतराव जगताप, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि आपल्या आशीर्वादानं पुन्हा एकदा म्हाडा मतदारसंघातून मोदीजींच्या टीममध्ये खासदार म्हणून निवडून जाणारे आपले रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंचावर उपस्थित अनिल सावंतजी, अमोल शिंदेजी, पृथ्वीराज सावंतजी, योगेश बोबडेजी, राजाभाऊ चौरेजी, बापू जगतापजी, ऋतुराज सावंतजी, आरतीताई बसवंती, सुहास पाटीलजी, शंभूराजे जगताप,
हरिभाऊ चौगुले, प्रवीण कदम, सुजित थिटे, सुजित खुर्द, ओंकार बसवंती, मुन्ना भोसले, सुमेश क्षीरसागर, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज या सभेमध्ये या ठिकाणी उपस्थित होताना आपल्यापैकी अनेक लोकांना हे आश्चर्य वाटलं असेल की एकाच मंचावरनं शिंदे कुटुंब आणि सावंत कुटुंब एकाच उमेदवाराकरता या ठिकाणी मतं मागताय. हे का शक्य झालं? मोदी है तो मुमकिन है. आज आपण पाहू शकतो देशामध्ये विविध विचारांचे लोक एकमेकाच्या विरोधात वर्षानुवर्ष राहिलेले वेगवेगळ्या विचाराचे लोक एकमताने एक दिलाने एकत्रित येत आहेत. याचं कारण जे जाणते नेते आहेत त्या जाणत्या नेत्यांना हे समजतं की लोकसभेची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, नगरपालिकेची निवडणूक नाही, विधानसभेची निवडणूक नाही आहे. देशाचा नेता निवडण्याकरता निवडणूक आहे. आणि आज समाजातल्या सर्व जाणत्या नेत्यांचं एकमत आहे की या देशाला विकासाकडे जर कोणी घेऊन जाऊ शकत असेल तर ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी एकत्रितपणे आलेले दिसतात. बंधू भगिनींनो, मगाशी तानाजीरावने सांगितलं गोष्ट खरी आहे. ही लढाई काही निंबाळकर आणि मोहितेंमधली लढाई नाही आहे. या ठिकाणी देशाची लढाई चालली आहे आणि त्याच्यामध्ये केवळ दोनच आपल्याला पर्याय दिसतात. एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातली महायुती आहे, ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींची, तानाजीरावांची शिवसेना आहे, ज्यामध्ये अजितदादा पवारांची, बबनदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ज्यामध्ये मनसे आहे, ज्याच्यामध्ये आठवले साहेबांची रिपाई आहे, ज्याच्यामध्ये पीडीप आहे, ज्याच्यामध्ये रयत क्रांती आहे, ज्याच्यामध्ये जनसुराज्य आहे, ज्याच्यामध्ये रासपा आहे, अशी विविध पक्षांची एक मोट बांधून मोदीजींच्या नेतृत्वातली ही महायुती आणि एनडीए आहे. आणि दुसरा पर्याय हा राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्ष एकत्रित येऊन तयार झालेली खिचडी आहे. बंधू भगिनींना, आपण जर बघितलं आपली महायुती कशी आहे, मोदीजींचं मजबूत इंजिन त्याला लागलंय आणि त्या इंजिनाला वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, सर्व समाजाला या गाडीमध्ये बसण्याची जागा आहे. आणि सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी मोदीजींच्या नेतृत्वात वेगानं पुढे जाते. पण दुसरीकडे काय आहे? दुसरीकडे गाडी नाहीच आहे, नुसतं इंजिन आहे. आणि तेही कसं आहे? राहुल गांधी म्हणतात 26 पक्षाचं इंजिन मी आहे, पवारसाहेब म्हणतात तू इंजिन नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात पवारसाहेब कुठले इंजिन आले, मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. यांच्या इंजिनाला डबेच नाहीये. आणि इंजिनमध्ये बसण्याची जागा किती लोकांकरता असते? ड्रायव्हर करता. सामान्य माणसाला बसायला इंजिनमध्ये जागा नसते. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी, पवार साहेबांच्या इंजिनमध्ये अजितदादा नाही
पवार साहेबांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रियाताई आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे. तुम्हाला कोणालाही त्यांच्या इंजिनमध्ये बसण्याची जागा नाही. पण बंधू भगिनींनो, ज्या क्षणी तुम्ही कमळाचं बटन दाबाल, आमच्या रणजितसिंग नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात म्हाडा मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि अशी वेगाने विकासाच्या वाटेला ती निघेल की परत मागे वळून पाहावं लागणार नाही. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. तालुक्याचा नेता कोण याची निवडणूक नाहीये. तालुक्याचे अनेक नेते असतील, पण देशाच्या नेत्याकरता आपल्याला एकत्रित येऊन या देशाचा विचार करायचा आहे. आपण बघा, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं पक्क्या घरामध्ये आणलं. 50 कोटी लोकांच्या घरी चुलीऐवजी गॅस दिला. 55 कोटी लोकांच्या घरी मोदीजींनी शौचालय दिलं. 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून दिलं. 70 वर्षानंतरही त्या घरच्या माय माऊली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या, नदीवर जायच्या. त्यांच्या घरी 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी त्या ठिकाणी पोहोचवलं. मुद्रासारखं लोन, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरंटरचं 60 कोटी तरुणांना त्या ठिकाणी दिलं, ज्यात 31 कोटी आमच्या महिला आहेत ज्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि आता तर 20 लाखाचं लोन हे बिना तारण आणि बिना गॅरंटर मोदीजी देत आहेत. या देशामध्ये 8,80 लाख बचत गट तयार केली आणि त्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये त्या बचत गटाला दिले. आज 10 कोटी महिला मोदीजींच्या या बचत गटाच्या चळवळीमध्ये स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात आणि आता त्यातल्या 3 कोटी महिला लखपती दिदी होत आहेत. हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं आहे. आज आपल्या घरचे जे जुने जाणते बुजुर्ग लोक आहेत त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या औषधी, ऑपरेशन सगळं फ्री तर मोदीजींनी केलंच आहे. दुसरीकडे 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत दिला आहे. पण त्याचवेळी जे काही सिनियर सिटीजन आहेत त्यांना कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, चष्मा पाहिजे तर चष्मा, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड, जे लागेल ते मोदीजींनी वयोश्री योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत दिलं. आमचे जे दिव्यांग आहेत, या दिव्यांगांना मोदीजींनी त्या ठिकाणी जर्मनी आणि फ्रान्समध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय मिळायचे त्याचे कारखाने भारतात काढून ते आपल्या इथल्या दिव्यांगांना दिले. जे कालपर्यंत पायी चालू शकत नव्हते ते आज मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतायत. जे हात हलवू शकत नव्हते ते हातोडी चालवू शकतायत. अशा प्रकारे दिव्यांगाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम मोदीजींनी केलं. आज एकीकडे आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान योजना आणली. आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी पीक विमा आणला आणि त्याचवेळी विशेषतः साखर कारखानदारी करता आणि ऊसाच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी जे निर्णय घेतले हे अभूतपूर्व अशा प्रकारचे निर्णय आहे. जर हे निर्णय मोदीजींनी घेतले नसते तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली परिस्थिती अशी होती, कारखानदारी संपली असती आणि ऊसाचा शेतकरी देखील संपला असता. पहिल्यांदा ऊसाला त्या ठिकाणी एमएसपी लावणारे मोदीजी, इथेनॉलच्या मिश्रणाला 10% परवानगी देणारे मोदीजी आणि त्यासोबत आमच्या कारखानदारीवर लागलेला इन्कम टॅक्स. 60 वर्ष काँग्रेसचं सरकार आम्हाला सांगायचं इन्कम टॅक्स रद्द होणार, पण होऊ शकला नाही. आमचे शरद पवार साहेब इतके वर्ष आमच्या महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन जायचे. आमचे अनेक नेते त्यांच्यासोबत जायचे, मंत्र्यांना भेटायचे, पंतप्रधानांना भेटायचे, फायनान्स मिनिस्टरला भेटायचे. इथे येऊन प्रेस कॉन्फरन्स व्हायची आणि सांगायचे आता आम्हाला शब्द मिळालेला आहे
शेतकऱ्यांच्या डोक्यावर आणि कारखान्याच्या डोक्यावर असलेला 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आता रद्द होणार आहे. तो कधीच रद्द झाला नाही. पण मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि अमित शाह सहकारिता मंत्री झाले, जे या देशात कधी झालं नाही. लोक म्हणायचे रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या दिवसापासून टॅक्स रद्द होऊ शकत नाही. मोदीजींनी ऊस कारखानदारीवरचा आणि शेतकऱ्यावरचा 25,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा त्या ठिकाणी रद्द करून टाकला आणि आमच्या कारखानदारीला आणि आमच्या शेतकऱ्याला इन्कम टॅक्स पासून मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींनी केलं. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंचनाकरता निधी मोदीजींनी दिला. आपला सोलापूर जिल्हा असेल, इकडे सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, दुष्काळी जिल्हे म्हणून मोठ्या प्रमाणात इथला भाग दुष्काळी भाग. या दुष्काळी भागाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मदत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली. वर्षानुवर्ष इथे राजकारण चालायचं कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या नावाने. लोक दरवेळेस त्या एका योजनेच्या नावाने मतदान करायचे आणि मग मुख्यमंत्री झाल्यानंतर मी म्हटलं नेमकं काय आहे बघू. माझ्या लक्षात आलं की ही योजना फिजिबल नाही म्हणून मागच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवली होती. मी सांगितलं पाणी तर आलं पाहिजे, या भागामध्ये पाणी आलं पाहिजे आणि म्हणून प्रयत्न सुरू केला. मी रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पाठपुरावा केला. आम्ही मार्ग शोधून काढला आणि फ्लड डायव्हर्शनची योजना आणली आणि जे कृष्णेतलं पाणी दरवर्षी फ्लडच्या रूपानं वाहून जातं. आम्ही वर्ल्ड बँकेकडे गेलो, वर्ल्ड बँकेला सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा. मोदी सरकारकडे गेलो, त्यांना सांगितलं तुम्ही मदत करा आणि त्या ठिकाणी हे सगळं पाणी डायव्हर्शन कॅनल तयार करून त्या माध्यमातनं बोगद्यांच्या माध्यमातनं उजनीमध्ये आणायचं आणि त्यातनं सोलापूर जिल्हा असेल, तिकडे सांगलीचा काही भाग असेल, इकडे मराठवाड्याचा भाग असेल, या भागामध्ये हे पाणी दुष्काळी भागापर्यंत पोहोचवायचं. मला सांगताना आनंद वाटतो आम्ही या जवळजवळ 3,500 कोटी रुपयाच्या योजनेला त्या ठिकाणी तत्वता मान्यता दिली आणि वर्ल्ड बँकेने देखील त्याला पैसा द्यायचं मान्य केलं. येत्या भागामध्ये हे सगळं पाणी या जिल्ह्यामध्ये पोहोचवून हा जिल्हा आणि विशेषतः जिल्ह्याचा जो काही भाग आहे दुष्काळी त्याला या ठिकाणी दुष्काळ मुक्त करण्याचं काम आम्ही करणार आहे. एवढंच नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या या म्हाडा मतदारसंघामध्ये मग सांगोल्याच्या उपसा सिंचन योजना असतील, नीरा देवधर सारखी योजना असेल, टेंभूचं पाणी असेल, या सगळ्या गोष्टी का पूर्ण होऊ शकल्या, याला निधी दिला कोणी? हा सगळा निधी माननीय मोदीजींनी दिला. वर्षानुवर्ष या ठिकाणी लोकांना मूर्ख बनवलं जायचं, अनुशेष सांगितला जायचा, विदर्भालाही पैसा मिळायचा नाही आणि अनुशेषाच्या नावाखाली तुम्हालाही पैसा दिला जात नव्हता. मोदीजींचं सरकार आणि आमचं सरकार आलं, आम्ही सांगितलं दुष्काळी भागाला न्याय दिला पाहिजे. आज कोट्यावधी रुपये दिले आणि सिंचनाच्या योजना एक एक पूर्ण होत आहेत. हजारो हेक्टर जमीन ही आता पाण्याखाली येते आहे. हे खऱ्या अर्थानं मोदीजींचं सरकार आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी या ठिकाणी मदत केली आहे. आमच्या अनुसूचित जातीचे लोक असतील त्यांना स्टँडअप सारखी योजना दिली आणि त्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना धंद्याकरता लोन द्यावंच लागेल हे कंपल्शन केलं आणि देशामध्ये अनुसूचित जातीचे अनेक उद्योजक तयार करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आमचे 12 बलुतेदार पारंपरिक व्यवसाय करणारे यांचा विचार कधीच कोणी केला नव्हता. या 12 बलुतेदारांचा विचार पहिल्यांदा विश्वकर्मासारखी योजना आणली. 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढवण्याकरता, त्याच्यामध्ये आधुनिकता आणण्याकरता, त्यांच्या मुलांना त्या व्यवसायामध्ये अधिक कमाई करता आली पाहिजे याकरता मोदीजींनी नवीन योजना या ठिकाणी आणली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी लोकसभेकरता आपण सामोरं चाललो आहे, माझा तुम्हाला सवाल आहे
की 60 वर्षाचं सरकार आणि 10 वर्षाचं सरकार याची तुलना केली तर या 10 वर्षात देश किती पुढे गेलाय. 25 कोटी लोक देशातले गरिबी रेषेच्या बाहेर आले. या देशामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत, पाटबंधाऱ्याच्या योजना होत आहेत, विजेच्या योजना होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे देश आपला बदलतोय आणि हे सगळं मोदीजींच्या नेतृत्वामुळे. मी तर तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही आठवा तो काळ कोरोनाचा, ज्या काळामध्ये नातेवाईकाकडे जायची चोरी होती, किड्या मुंग्यासारखे लोक मरत होते, कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं. आपल्या परिवाराचं कसं होईल असा सगळ्यांसमोर प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये जग म्हणायचं 140 कोटीचा भारत, लसी विना 40-50 कोटी लोक तर इथले मरतीलच. 3-4 देशात लसी होत्या, ते देश भिकाऱ्यासारखे आपल्याला वागवत होते, अनेक अटी आपल्यावर टाकत होते, लसी आपल्याला देत नव्हते. जुना इतिहास होता. जुन्या काळामध्ये अशी महामारी आल्यानंतर 30-30 वर्ष भारताला लस मिळाली नव्हती, अनेक लोक मेलेले होते. त्यामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. अशा काळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी शास्त्रज्ञांना एकत्रित केलं, त्यांना रिसोर्सेस दिले, त्यांना रॉ मटेरियल दिलं आणि सांगितलं तुमच्यावर जबाबदारी आहे, काय लागेल ते देतो. आपल्याच देशात लस तयार झाली पाहिजे आणि आमच्याच देशामध्ये कोरोनाची लस मोदीजींनी तयार केली. 140 कोटी लोकांना 2 वेळची लस ही मोदीजींनी दिली. म्हणून आपण सगळे आज जिवंत आहोत, आपला परिवार जिवंत आहे. अरे नरेंद्र मोदी नसते तर काय अवस्था आली असती हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी तर असं म्हणेन, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या, यावेळचं मत मोदीजींना एवढ्या एका गोष्टी करता दिलं पाहिजे की आम्हाला जगवलं हे मोदीजींच्या लसींनी जगवलं. आम्ही आज जिवंत, आमचा परिवार जिवंत आहे, तो मोदीजींनी दिलेल्या लसीमुळे जिवंत आहे. एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय, जो भारत आता झुकत नाही. आपण असाही भारत पाहिलाय की पाकिस्तानमधनं आतंकवादी येऊन या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे आणि भारताचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर जाऊन रडायचे, पाकिस्तानला समजवा. ते रोज यायचे, रोज आम्हाला मारायचे, निघून जायचे, आम्ही मात्र रडत राहायचो. मोदीजींच्या काळात त्यांनी आघाडीत करायचा प्रयत्न केला. मोदीजींनी थेट घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. 2019 नंतर या देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही. पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही की या ठिकाणी येऊन बॉम्बस्फोट ते करतील. आज अशा प्रकारचा मजबूत भारत हा मोदीजींनी तयार केलाय. म्हणून सांगतो बंधू भगिनींनो, गल्लीची नाही दिल्लीची निवडणूक आहे, तालुक्याची नाही, देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे. अरे देशाला मजबूत नेता हवाय, देशाला पुढे नेणारा नेता हवाय, सबका साथ सबका विकास सांगणारा नेता हवाय. आणि असा नेता मोदीजींच्या रूपानं आपल्याला मिळालाय. आणि बंधू भगिनींनो, ज्या क्षणी रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या कमळाचं बटन आपण दाबू, मत केवळ रणजितदादांना मिळणार नाही, मत मोदीजींना देखील मिळणार आहे. आणि मला विश्वास आहे माढा तालुक्यामध्ये या दोन्ही शक्ती एकत्रित आल्या आहेत. आमचे बबनदादा असतील, शिंदे परिवार असेल आणि या ठिकाणी दुसरीकडे सावंत परिवार, असे दोन्ही परिवार एकत्रित आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तानाजीरावनी जे सांगितलं ते खरं आहे. मी बबनदादांना, संजय मामांना, शिंदे परिवारालाही सांगतो आणि शिवाजीराव तुम्हालाही सांगतो, आता तुमच्या एकीचं बळ हे मला मतातनं दाखवा. मतांमध्ये ते बळ दिसलं पाहिजे. तुमची सगळी ताकद ही मतांमध्ये मला दिसली पाहिजे. आणि तुम्हाला देखील सांगतो, यावेळेचं मत भाजपा करता नाहीये, यावेळेचं मत हे भारताकरता आहे. मजबूत भारत बनवण्याकरता आपण सगळ्यांनी कमळाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. फक्त एक नियुक्तीपत्र आपण प्रदान करूया. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी कुर्डुवाडी शहर अध्यक्षपदी अरुण फडतरे यांची नियुक्ती आदरणीय
अतुल फडतरे यांची नियुक्ती आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करूया. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते ही नियुक्ती देऊया. मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे मी शब्दसुमनाने आभार या ठिकाणी व्यक्त करते. कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या व्यक्तीला